एका शांत, हिरव्यागार गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता. त्याचे घर साधे, परिस्थिती सामान्य, पण स्वप्ने मोठी होती. त्याचे वडील गोविंदराव हे गावातले कष्टाळू शेतकरी. रोज सकाळी सूर्योदय होण्याआधीच ते उठायचे, गायांना चारा द्यायचे, बैलांना पाणी द्यायचे आणि शेताकडे जायचे. पावसावर अवलंबून असलेली शेती म्हणजे अडचणींचं घरच. कधी पाऊस जास्त, कधी कमी, कधी कीड तर कधी जमीन कोरडी. तरीही गोविंदराव कधीच हार मानत नसत. त्यांना विश्वास होता, कष्टावर कधीच पराभव होत नाही. अर्जुन मात्र वेगळ्या स्वभावाचा होता. त्याला मेहनत आवडत नसे. त्याला वाटत असे की जगात सगळे लोक मोठे होतात ते शॉर्टकटने. पैसे पटकन मिळावेत, नाव एकदम व्हावे, सगळं लगेच हवं. त्याला आकर्षण होतं ते चमकदार आणि झटपट यशाचं. काम करणे म्हणजे कंटाळवाणं, थकवणारं असं त्याला वाटायचं. तो मित्रांसोबत दिवसभर फिरत राहायचा, व्हिडिओ बघायचा, गेम खेळायचा आणि कल्पना करायचा की एक दिवस तो श्रीमंत होईल, मोठ्या कारमध्ये बसेल आणि लोक त्याला पाहून टाळ्या वाजवतील. त्याची आई रोज सांगायची, बाळा, कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. आयुष्यभर जगायला शिक. पैसा जरी महत्वाचा असला तरी त्याचं मूल्य कष्टानेच कळतं. पण अर्जुन ऐकत नसे. त्याला वाटायचं सगळे त्याला कामच सांगतात, मजा करणं कुणालाच आवडत नाही का? एक दिवस गावातल्या बाजारात त्याने काही तरुणांना पाहिलं. ते मोटरसायकलवर ब्रँडेड कपड्यांत फिरत होते. त्यापैकी एकाने गर्दीत पटकन पैसे उभे केले होते, काही जुगारासारख्या गोष्टीतून, काही छोट्या शॉर्टकटमधून. अर्जुन लगेच प्रभावित झाला. त्याने मनाशीच ठरवलं, हेच बेस्ट आहे. कष्ट करून काय मिळते? बाबा दिवसभर जगतात, पण घरात तरी किती आहे? त्या रात्री जेवताना अर्जुनने वडिलांना म्हटलं, बाबा, तुमचं आयुष्य पाहून वाटतं की कष्ट केल्याने काही होत नाही. मला तर शॉर्टकटने पैसे कमवायचे आहेत. मी शेतात येणार नाही. गोविंदराव काही क्षण शांत राहिले, मग हळूच म्हणाले, बाळा, जर तुला खरंच वाटतं की कष्टाचा काही उपयोग नाही, तर मी तुला एक प्रयोग देतो. पुढचे 3 दिवस तू स्वतः पैसे कमवून माझ्याकडे आण, आणि त्या 3 दिवसानंतर मी तुला श्रीमंत होण्याचं खरं गुपित सांगेन. अर्जुनच्या डोळ्यात चमक आली. त्याला वाटलं, श्रीमंतीचं गुपित? आता तर मजा येईल. पुढच्या दिवशी अर्जुन पैसे मिळवायला निघाला. त्याने काम न करता पैसे मिळवण्याचे मार्ग शोधले. त्याच्या मित्राने 300 रुपये उसने दिले. अर्जुन आनंदात त्या नोटा हातात घेऊन घरी आला. त्याने ते बाबांना दिले. गोविंदराव शांतपणे म्हणाले, बाला, आता हे पैसे विहिरीत टाक. अर्जुन हसला. काय हरकत नाही, कारण ते पैसे त्याचे नव्हते. तो निर्धास्तपणे विहिरीत नोटा टाकून आला. दुसऱ्या दिवशीही तो कामाला न जाता बहिणीकडून 200 रुपये घेऊन आला. बाबांनी पुन्हा सांगितलं, विहिरीत टाक. अर्जुनने पुन्हा सहज टाकून दिले. तिसऱ्या दिवशी मात्र कोणी पैसे देईनात. आई म्हणाली, पुरे झालं, काल टाकलास ना? बहीण म्हणाली, मी नाही देणार. मित्रांनाही माहिती झालं होतं की अर्जुन पैसे वाया घालवतो, म्हणून तेही तयार नव्हते. अर्जुनला राग आला, पण काहीच पर्याय नव्हता. मनात म्हणाला, आज तरी काम करून पैसे आणावेत का? तो गावातल्या लहानसा किराणा दुकानात गेला. दुकानदार माणूस चांगला होता. त्याने अर्जुनला सांगितलं, दिवसभर पोती हलव, सामान रच, ग्राहकांना वस्तू दे. मी तुला दिवसाला 250 रुपये देईन. पहिल्यांदाच अर्जुन कामाला गेला. सुरुवातीला उत्सुकता होती, पण 10 मिनिटातच दमायला सुरुवात झाली. पोती उचलताना खांदे दुखू लागले, उन्हाने अंग तापलं, हात घर्षणाने जळू लागले. दुपारपर्यंत तर तो पूर्ण थकलाच. तो विचार करू लागला, इतकं उघड असतं का काम? पण त्याला आता हे सिद्ध करायचं होतं की तोही पैसे कमवू शकतो. दिवस संपला आणि दुकानदाराने त्याला 250 रुपये दिले. ते पैसे हातात घेताच त्याला वेगळीच भावना आली. हे माझ्या कष्टाचे आहेत, मनात त्याने म्हटलं. तो घरी आला. शरीर पूर्ण थकून गेलं होतं. चेहरा काळवंडला, कपडे धुळीने माखलेले. बाबांनी पैसे मागितले. अर्जुनने नोटा दिल्या. गोविंदराव म्हणाले, अर्जुना, आता ते पैसे विहिरीत टाक. अर्जुनने तत्क्षणी नकार दिला. नाही बाबा, हे मी दिवसभर कष्ट करून कमावले आहेत. मी हे कधीच फेकणार नाही. मला कळलंय कमाई किती कठीण असते. गोविंदराव हसले. त्यांनी त्याला बसवले आणि म्हणाले, पहिल्या 2 दिवसात तुझे घेऊन आलास ते तुझे कष्टाचे नव्हते, म्हणून तुला त्यांची किंमत वाटली नाही. पण आज तू कमावलेले पैसे तुला खूप मौल्यवान वाटले, कारण त्यात तुझा स्वतःचा घाम आहे. म्हणूनच बाळा, आयुष्यात शॉर्टकटने कमावलेला पैसा टिकत नाही. मेहनतीचा पैसा माणसाला वाढवतो. आज तुला पैशाची किंमत कळली, आणि हेच आहे श्रीमंत होण्याचं खरं गुपित.
कष्ट, प्रामाणिकपणा आणि संयम. त्या दिवसापासून अर्जुनचं आयुष्य बदललं. त्याने कामाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. सकाळी तो बाबांसोबत शेतात जाऊ लागला. सुरुवातीला त्याला अवघड जात होतं, पण हळूहळू तो कष्टाची सवय करून घेत होता. माती हातात घेताना आता त्याला जिव्हाळा वाटत होता. झाडांना पाणी घालताना त्याला समाधान मिळत होतं. त्याला कळलं, पैसा हाताने कमवला की तो मनात आदराने बसतो. हळूहळू अर्जुनने नवीन तंत्रज्ञान शिकायला सुरुवात केली. मोबाईलवरून शेतीविषयक व्हिडिओ पाहिले, खताचे स्मार्ट वापर, टपरी पद्धतीने पाणी देणे, पिकांवर नैसर्गिक उपाय शिकले. त्याने बाबांना सांगितलं की आपण ट्रेंडी पद्धती वापरू. घरून जुना पंप दुरुस्त केला, सौर ऊर्जा पॅनल बसवले, पावसाचे पाणी साठवणे सुरू केले. हळूहळू शेतात उत्पादन वाढलं. एके वर्षी गावात दुष्काळ आला, पण अर्जुनने आधीच पाणी साठवलं होतं. ड्रिप इरिगेशन लावलं होतं. त्यामुळे त्यांच्या शेतात हिरवीगार पिकं उभी राहिली. इतर शेतकरी आश्चर्यचकित झाले. गावकरी म्हणू लागले, गोविंदरावचा मुलगा खूप बदलला आहे. कष्टाने माणूस मोठा होतो हे त्याने दाखवून दिलं. बाजारात त्यांचा माल चांगल्या भावाने विकला गेला. घरची परिस्थिती सुधारली. अर्जुनने गावातल्या काही गरीब मुलांना शिकवायला सुरुवात केली. शॉर्टकट सोपा आहे, पण त्याचा शेवट वाईट असतो. मेहनतीची वाट थोडी कठीण असते, पण शेवट गोड असतो. त्याची आई अभिमानाने म्हणायला लागली, माझा मुलगा आता पैसेच नाही तर अनुभवही कमवत आहे. एकदा अर्जुनने बाबांना विचारलं, बाबा, माझं भविष्य कसं असेल असं वाटतं? गोविंदराव हसून म्हणाले, बाळा, तू आता कष्ट शिकला आहेस. मेहनत तुझ्या स्वभावात आली आहे. आज तू फक्त शेतात कष्ट करत आहेस. उद्या तू कोणत्याही क्षेत्रात गेलास तरी यश तुझ्या पावलांखाली येईल. कारण कष्टाचा मार्ग कधीही चुकीच्या ठिकाणी नेत नाही. काळ गेला. अर्जुन गावातील इतर तरुणांसाठी प्रेरणा बनला. जो मुलगा एकेकाळी कामाला कंटाळत होता, तोच आता लोकांना कामाची किंमत सांगत होता. जिथे तो एकेकाळी चमकदार जीवनाचे स्वप्न पाहत होता, तिथे आता त्याला साधेपणात समाधान सापडत होतं. त्याने स्वतःसाठी मोठं घर, वाहन, वेअरहाऊस हे सर्व यश कष्टाने मिळवलं. पण त्याने कधीही शांतता, इमानदारी आणि साधेपणा सोडला नाही. गावात नवीन शाळा बांधली जात होती. तेव्हा अर्जुनने मोठी मदत केली. त्याने गावच्या मुलांसाठी स्कॉलरशिप सुरू केली. लोक म्हणू लागले, अर्जुन श्रीमंत आहे, पण त्याहून मोठं त्याचं मन आहे. त्याचे बाबा वृद्ध झाले होते, पण त्यांना समाधान होतं. माझा मुलगा बदलला. त्याने कष्टाची किंमत ओळखली. अर्जुन रोज बाबांच्या पायाभोवती बसायचा आणि म्हणायचा, बाबा, जर तुम्ही त्या दिवशी मला विहिरीत पैसे टाकायला सांगितले नसते तर कदाचित मी कधीच कष्टाचे मूल्य समजलं नसतं. गोविंदराव हळकेच म्हणत, हे सगळं तुझ्या मनातील बदलामुळे झालं. मी फक्त तुला दिशा दाखवली. असं म्हणतात, जीवनात पैसा हरवला तर परत मिळतो, पण धडा हरवला तर आयुष्यभर नुकसान होतं. अर्जुनने तो धडा वेळेत शिकला होता. तात्पर्य, कष्टाचे पैसेच खरे असतात. शॉर्टकटने मिळालेले यश तात्पुरतं असतं. मेहनत, संयम आणि प्रामाणिकपणा हेच खरी श्रीमंतीचे गुपित आहे.